आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उभयनवी अवयव हा चॅप्टर बघणार आहोत. तर उभयनवी अवयवामध्ये आपण काय काय बघणार आहोत. उभयनवी म्हणजे अवयव म्हणजेच काय आणि उभयनवी अवयवाचे उपवाक्य कोणते आहेत. उपवाक्य हे दोन प्रकारे असतात, प्रधान वाक्य आणि गुणत्व वाक्य. आणि उभयनवी अवयवाचे प्रकार बघणार आहेत मित्रांनो. या सर्वांचे उत्तर आज मी तुम्हाला डिटेल मध्ये मिळणार आहे. हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आतापर्यंत आपण मागच्या टॉपिक मध्ये आपण क्रिया विशेषण अवयव हे बघितले होते मित्रांनो. तर उभयनवी अवयव म्हणजेच काय, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयनवी अवयव म्हणतात. दोन शब्द, उभयनवी अवयव म्हणजेच काय, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयनवी अवयव म्हणतात. म्हणजेच दोन शब्द किंवा दोन वाक्य जो शब्द जोडते त्या शब्दाला उभयनवी अवयव म्हणतात. तर ह्या मित्रांनो म्हणजे डेफिनेशन. उभयनवी म्हणतात एकापेक्षा दोन म्हणजेच एकापेक्षा जास्त उपवाक्य एकापेक्षा जास्त उपवाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयनवी अवयव असे म्हणतात. तर मित्रांनो याला अविकारी का म्हणतात, कारण की लिंग वचन पुरुष वचनानुसार चेंज होत नाही. लिंग वचन पुरुष वचनानुसार चेंज होत नाही म्हणून त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात. आणि विकारी शब्द लिंग वचन पुरुष वचनानुसार चेंज होतात. विकारी शब्द कोणते आहेत आणि अविकारी शब्द कोणते आहेत हे मित्रांनो मी शब्दाच्या जातीमध्ये तुम्हाला सांगितले आहे. एकूण शब्दाच्या जाती 8 आहेत. तर 8 जातीपैकी कोणत्या जाती विकारी आहेत आणि कोणत्या जाती अविकारी आहेत हे मी तुम्हाला तिथं सांगितले मित्रांनो. तर अविकारी का म्हणतात, कारण की लिंग वचन पुरुष वचनानुसार चेंज होत नाही आणि लिंग वचन पुरुष वचनानुसार चेंज होते त्याला विकारी म्हणतात. तर हे मित्रांनो डेफिनेशन एक्झाम मध्ये आलेले आहेत. ह्या दोनही डेफिनेशन उभयनवी अवयव म्हणजे काय. त्याच्यानंतर मित्रांनो उभयनवी अवयवाचे उपवाक्य असतात. तर हा एकापेक्षा दोन उपवाक्य. तर उपवाक्य काय असतात, तर उपवाक्याचे दोन प्रकार असतात मित्रांनो, दोन प्रकार पडतात. तर पहिला आहे प्रधान वाक्य. प्रधान वाक्य म्हणजे काय असते, प्रधान वाक्य आणि गुणत्व वाक्य. प्रधान वाक्य म्हणजे स्वतःचा अर्थ पूर्ण केलेला असतो, तो दुसऱ्यावर डिपेंड नसतो. त्या प्रधान वाक्यामध्ये स्वतःचा अर्थ पूर्ण अर्थ असतो, स्वतः पूर्ण अर्थ करते. आणि गुणत्व बोधक मध्ये स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही, त्याला गुणत्व बोधक असे म्हणतात. आणि प्रधान बोधक वाक्य मध्ये स्वतःचा अर्थ पूर्ण करतो, तो स्वतः दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही. आणि गुणत्व बोधक वाक्य हा प्रधान बोधक वाक्यावर डिपेंड असतो मित्रांनो. तर चला बघा, प्रधान वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये स्वतंत्र विचार मांडलेला असते आणि वाक्य इतर कोणावरही अवलंबून नसते, तो स्वतः त्यास प्रधान वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये स्वतंत्र विचार मांडलेला असते म्हणजे स्वतःचा विचार मांडलेला असते आणि ते वाक्य इतर कोणावरही अवलंबून नसते त्याला प्रधान वाक्य म्हणतात मित्रांनो. प्रधान वाक्य हे स्वतःचा अर्थ पूर्ण करतात, ते कारण की ते कोणावरही डिपेंड नसतात, ते स्वतःचा अर्थ पूर्ण करतात. गुणत्व वाक्य जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर म्हणजे गुणत्व वाक्य ह्या वाक्यावर डिपेंड असते त्याला गुणत्व वाक्य असे म्हणतात. म्हणजे गुणत्व वाक्य कोणावर डिपेंड असते, प्रधान वाक्यावर. अर्थ पूर्ण करण्याकरिता प्रधान वाक्यावर अवलंबून असते म्हणून त्यांना गुणत्व वाक्य असे म्हणतात. तर गुणत्व वाक्य म्हणतात. तर मित्रांनो प्रधान वाक्य हा अर्थपूर्ण असते, स्वतःचा अर्थ पूर्ण करत असते. आणि गुणत्व वाक्य हा स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही, तो दुसऱ्यावर डिपेंड असते. तर तो कसा डिपेंड असते ते बघा मित्रांनो. उदाहरणार्थ आहे मुलाला भेटण्यास. मित्रांनो इथं दोन वाक्य आहे, कारण की उभयनवी अवयव दोन पेक्षा जास्त
जोडणार, दोन पेक्षा जास्त उपवाक्य जोडणार आहे. तर मित्रांनो हे जे दोन उपवाक्य असतात किंवा दोन शब्द असतात त्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. त्याचे दोन प्रकार पडतात, प्रधान वाक्य आणि गोणत्व वाक्य. प्रधान वाक्य ते स्वतःचा अर्थ पूर्ण करतात, ते कोणावरही डिपेंड राहत नाही, कोणावरही अवलंबून राहत नाही. आणि गोणत्व वाक्य हे स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही, ते दुसऱ्यावर डिपेंड असतात. दुसऱ्यावर म्हणजेच कोणावर, उपवाक्य प्रधान वाक्यावर डिपेंड असतात मित्रांनो. तर मग बघा उदाहरणात आहे, मुलाला भेटण्यास रामराव पुण्याला गेले. मुलाला भेटण्यास हा आहे मित्रांनो एक वाक्य, आणि रामराव पुण्याला गेले. तर मित्रांनो प्रधान वाक्य म्हणजेच पॉझिटिव्ह वाक्य असतात आणि गोणत्व वाक्य म्हणजेच निगेटिव्ह वाक्य असतात. हे निगेटिव्ह वाक्य असतात मित्रांनो. मुलाला भेटण्यास रामराव पुण्याला गेले. तर हा आहे मित्रांनो तुम्ही मित्रांनो इथं बघा, मुलाला भेटण्यास एवढा बघा, एवढा जर कधी म्हटले मुलाला भेटण्यास, मुलाला भेटण्यास, मुलाला भेटण्यास गेले, पण कुठं गेले, भेटण्यास गेले, पण काय कुठं काही तिचं नाही. तर हा जो प्रधान वाक्य आहे हा गोणत्व वाक्य आहे, हा मायनस आहे मित्रांनो, म्हणजे निगेटिव्ह आहे. आणि हा भेटण्यास आणि हा पॉझिटिव्ह वाक्य आहे मित्रांनो. रामराव पुण्याला गेले म्हणजे इथं अर्थ पूर्ण होत आहे. रामराव पुण्याला गेले, तर रामराव इथून पासून बघा, रामराव पुण्याला गेले म्हणजे तिथं अर्थ पूर्ण होत आहे, ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे. आणि मुलाला भेटण्यास, मुलाला भेटण्यास, पण का गेले, काही तिथं नाहीये, म्हणजे हा अर्थपूर्ण वाक्य नाही. आणि जो वाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही त्याला काय म्हणतात, गोणत्व वाक्य म्हणतात. आणि जो वाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण करते त्याला प्रधान वाक्य म्हणतात मित्रांनो. तर प्रधान वाक्य हे पॉझिटिव्ह असतात कारण की स्वतःचा अर्थ पूर्ण करतात, आणि जे गोणत्व वाक्य असतात ते निगेटिव्ह असतात. तर मित्रांनो गोणत्व म्हणजेच निगेटिव्ह वाक्य असतात आणि प्रधान वाक्य म्हणजेच पॉझिटिव्ह वाक्य असतात मित्रांनो. हे उपवाक्याचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर मुले वर्गात पहिला सेंटेन्स झाला मित्रांनो, मुले वर्गात आली आणि अभ्यास करू लागली. हे मित्रांनो मुले वर्गात आली, हे आहे पॉझिटिव्ह वाक्य, हा पॉझिटिव्ह आहे. आणि हाय मुले वर्गात आली म्हणजेच वर्गात आली तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे. आणि अभ्यास करू लागली मग ते अभ्यास करू लागली, म्हणजेच इथं पण मुले वर्गात आली आणि मुले वर्गात आली याचा अर्थ पूर्ण होत आहे मित्रांनो. मुले वर्गात आली या वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे, म्हणून हा कोणता वाक्य आहे, प्रधान वाक्य. प्रधान वाक्य कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. का असतात, कारण की ते अर्थ पूर्ण करत असतात, स्वतःचा अर्थ असतात, ते दुसऱ्यावर अवलंबून नसतात. आणि अभ्यास करू लागली इथं पण अर्थ पूर्ण होत आहे, म्हणजेच ह्या वाक्यामध्ये प्रधान अर्थ पूर्ण करत आहे म्हणजेच तो पॉझिटिव्ह वाक्य आहे, तो प्रधान वाक्य आहे. आणि जो अर्थ पूर्ण करत नाही त्याला निगेटिव्ह वाक्य असे म्हणतात. त्यात मित्रांनो हा एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह गोणत्व बघतो. याच्या नंतर आहेत मित्रांनो उभयान्वी अवयवाचे प्रकार. उभयान्वी अवयवाचे प्रकार किती आहे, प्रधान बोधक, प्रधान सूचक आणि गोणत्व सूचक हे दोन प्रकार आहेत मित्रांनो. प्रधान सूचकांना संयुक्त वाक्य पण म्हणतात आणि गोणत्व बोधक वाक्यांनाच मिश्र वाक्य म्हणतात. जर मित्रांनो एक्झाम मध्ये प्रश्न येत असते की संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य आणि केवल वाक्य ओळखा. जर तुम्हाला संयुक्त आणि मिश्र वाक्य चांगल्यानं जर समजायचं असेल तर तुम्हाला प्रधान सूचक आणि गोणत्व सूचक हे ओळखता आले पाहिजे मित्रांनो. गोणत्व सूचक आणि प्रधान सूचक आणि गोणत्व बोधक किंवा सूचक हे वाक्य तुम्हाला ओळखता आले पाहिजे मित्रांनो. तर उभयान्वी अवयवाचे दोन प्रकार पडतात मित्रांनो, दोन प्रकार पडतात. कोणकोणते, प्रधान सूचक अवयव, प्रधान सूचक अवयवांनाच स्वतंत्र असतात. प्रधान सूचक उभयान्वी अवयव हे काय असतात मित्रांनो, हे दुसऱ्यावर डिपेंड नसतात, दुसऱ्यावर अवलंबून नसतात. प्रधान सूचक अवयव हे स्वतःचा अर्थ पूर्ण करतात, ते दुसऱ्यावर अवलंबून नसतात, दुसऱ्यावर डिपेंड नसतात, म्हणून त्यांना प्रधान सूचक अवयवांना पॉझिटिव्ह वाक्य असे म्हणतात. आणि गोणत्व सूचक बोधक मी इथंच सांगितलं मित्रांनो, गोणत्व बोधक सूचक म्हणजेच ते
प्रधान बोधक वाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही, मग कोणावर डिपेंड असतात, तर प्रधान बोधक वाक्यावर डिपेंड असतात, म्हणून त्यांना. तर आपण प्रधान बोधक वाक्याला काय म्हटलं, पॉझिटिव्ह म्हटलं, आणि गुणत्व बोधक वाक्याला निगेटिव्ह वाक्य म्हटलं. तर प्रधान बोधक सूचक याचा पहिला प्रकार आहे मित्रांनो समुच्च बोधक. समुच्च बोधक मित्रांनो, समुच्च बोधक, समुच्च म्हणजे क्रियाविशेषणात उभयान्वी अवयवाची व्याख्या काय आहे, दोन शब्द किंवा दोन पेक्षा जास्त वाक्य, दोन शब्द किंवा दोन वाक्य किंवा दोन पेक्षा जास्त वाक्य जोडतो म्हणजे समुच्च करतो, त्याला उभयान्वी अवयव म्हणतात. तर मित्रांनो, समुच्च म्हणजेच जोडणे, कंबाईन करणे त्याला. आणि दुसरा विकल्प बोधक, विकल्प बोधक, आणि तिसरा आहे विकल्प बोधक. विकल्प बोधक म्हणजेच काय, विकल्प बोधक उभयान्वी अवयव. इथं मित्रांनो उभयान्वी अवयव लागते. विकल्प बोधक जर दोन, हे कोणते आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दोन प्रधान वाक्य. इथं पण मित्रांनो असतात, इथं पण दोन वाक्य पॉझिटिव्ह असतात मित्रांनो. दोन पॉझिटिव्ह म्हणजेच प्रधान वाक्य, दोन प्रधान वाक्य जोडताना जर समुच्च निर्माण होत असेल तर त्याला समुच्च बोधक असे म्हणतात. आणि विकल्प बोधक, विकल्प बोधक म्हणजे दोन प्रधान वाक्य जोडताना जर विकल्प निर्माण होत असेल तर त्याला विकल्प बोधक असे म्हणतात ना. दोन प्रधान वाक्य जोडताना जर एका वाक्यामध्ये न्यूनता दर्शविता असले तर त्याला न्यूनता बोधक असे म्हणतात. आणि परिणाम बोधक, परिणाम बोधक म्हणजे संख्या विशेषणे असतात मित्रांनो, परिणाम बोधक. त्याच्यानंतर आहे स्वरूप बोधकाचे, याला संयुक्त वाक्य पण म्हणतात मित्रांनो. हे तुम्हाला संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य किंवा केवल वाक्य म्हणून विचारले जाते. त्याच्यानंतर आहे गुणत्व बोधक. गुणत्व बोधक वाक्यांनाच मिश्र वाक्य पण म्हणतात. तर मिश्र वाक्य म्हणजे ते संयुक्त वाक्य आणि गुणत्व मिश्र वाक्य याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ओळखता येतील जेव्हा आपण संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य घेऊ. पण ह्याच प्रकारावरून ते डिपेंड असतात मित्रांनो त्याच्यावर. तो स्वरूप बोधक म्हणजेच काय, स्वरूप बोधक म्हणजेच एक वाक्य पॉझिटिव्ह असते आणि एक वाक्य निगेटिव्ह असते. पॉझिटिव्ह म्हणजेच काय असते, प्रधान सूचक, आणि एक वाक्य गुणत्व सूचक. म्हणजे एक वाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण करते, दुसरा वाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही. त्याच्यानंतर आहे मित्रांनो कारक बोधक, आणि चौथा आहे उद्देश बोधक, तिसरा आहे उद्देश बोधक, आणि चौथा आहे संकेत बोधक. तर उद्देश बोधक हा पहिला वाक्य निगेटिव्ह असते आणि दुसरा वाक्य पॉझिटिव्ह असते. याच्यावरून तुम्ही मित्रांनो ओळखू शकता. आणि संकेत बोधक, प्रधान सूचक बोधक मध्येच हा पॉझिटिव्ह आहे. प्रधान सूचक म्हणजेच पॉझिटिव्ह, आणि गुणत्व सूचक म्हणजेच निगेटिव्ह वाक्य असतात मित्रांनो. मित्रांनो निगेटिव्ह वाक्य असतात. याच्यानंतर आपण बघू यांची पूर्ण आपण डेफिनेशन बघू मित्रांनो. समुच्च बोधक, समुच्च बोधक म्हणजेच काय असते, समुच्च बोधक म्हणजेच वाक्यातील समुच्च दर्शविणाऱ्या, वाक्यातील समुच्च म्हणजेच कंबाईन करणाऱ्या कार्य करणाऱ्या शब्दाला समुच्च दर्शक वाक्य म्हणतात. समुच्च दर्शविणाऱ्या वाक्याला, दोन वाक्यातील समुच्च दर्शविण्याचे कार्य करणाऱ्या शब्दांना समुच्च दर्शक वाक्य म्हणतात मित्रांनो. समुच्च बोधक किंवा दर्शक वाक्य म्हणतात मित्रांनो. जर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहायचे असले तर समुच्च म्हणजेच काय, विकल्प म्हणजेच काय, न्यूनता म्हणजेच काय, आणि परिणाम म्हणजे काय, हा जर माहिती. तर आता आपण बघू समुच्च म्हणजेच काय. समुच्च म्हणजे जोडणे. जर दोन वाक्य जोडताना समुच्च निर्माण होत असेल अशा शब्दांना समुच्च शब्दांना समुच्च बोधक म्हणतात. ते शब्द कोणकोणते आहेत बघा मित्रांनो. पहिला आहे आणि, दुसरा आहे आणखी, म्हणजेच फक्त खी जोडला आहे मित्रांनो. फक्त खी, आणि आणखी, आणि पण झाला, इथं क जोडला आहे. म्हणजे हे शब्द तुम्हाला लक्षात कसे राहायचे. अगोदर आणि, आपण म्हणतो ना मी आणि माझे मित्र फिरायला गेले, तर आणि पहिला आहे आणखी, आणि मित्रांनो इथं खी लागलाय आणि इथं क लागलाय. त्याच्यानंतर अन झाल्यानंतर न आहे, इथं मग नी आहे, व आणि शिवाय. हे मित्रांनो तुम्ही अगोदर 3 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे 3 लक्षात ठेवा आणि हे 2 लक्षात ठेवा. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवा लागेल मित्रांनो. आणि, आणखी, आणि अन, न, नी व शिवाय हे शब्द असतात मित्रांनो. उदाहरणार्थ बघा,
मुले वर्गात आली आणि हा बघा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाईल इथला वाक्य कोणता समुच्चय बोधक वाक्य आहे. तर मित्रांनो हे जर तुम्हाला शब्द माहित असले तर तुम्हाला समुच्चय बोधक वाक्य तुम्हाला ओळखण्याकरिता जास्त अडचण जाणार नाही. मुले वर्गात आली आणि अभ्यास करू लागली. मित्रांनो मुले वर्गात आली म्हणजे त्या वाक्यामध्ये अर्थपूर्ण होत आहे. मुले वर्गात आली आणि ह्या वाक्यामध्ये पण अर्थपूर्ण होत आहे. म्हणजेच दोन पॉझिटिव्ह वाक्य मुले वर्गात आली आणि अभ्यास करू लागली. इथं पण आहे मित्रांनो पॉझिटिव्ह वाक्य. हे दोन पॉझिटिव्ह वाक्य आहेत. पॉझिटिव्ह वाक्य त्यांनाच समुच्चय बोधक म्हणजेच कंबाईन करणे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो दुसरा प्रकार विकल्प बोधक. दोन वाक्य जोडताना किंवा दोन शब्द जोडताना जर विकल्प निर्माण होत असेल तर त्याला विकल्प बोधक असे म्हणतात. तर मित्रांनो ते शब्द कोणते आहेत ते बघू, कारण की इथं सर्वात जास्त शब्दावर डिपेंड असतात मित्रांनो. हे शब्द कसे तुम्हाला पाठ करायचे मी तुम्हाला सांगितलं अगोदर. आणि लक्षात ठेवा आणीच्या नंतर फक्त खी लागलेला आहे आणि इथं क लागलेला आहे. म्हणजे हे ते तीन शब्द तुम्हाला पाठ लक्षात राहतीलच. आणि आणखी आणि इथं अन आणि न नी व शिवाय ते राहतील. आता याच्यानंतर विकल्प बोधक म्हणजेच विकल्प निर्माण करणे म्हणजेच पर्याय निर्माण करणे. उदाहरणार्थ आहे मित्रांनो त्याचे जे शब्द आहेत मित्रांनो किंवा वा अथवा अगर की. मी शाळेत जाईन किंवा राहीन. उदाहरणार्थ बघा मित्रांनो हे लक्षात कसे ठेवायचा. विकल्प म्हणजेच पर्याय. मी जाईन किंवा राहीन. मी जाईन वा राहीन अथवा मी खाईन अथवा पिईन असे शब्द येतात म्हणजेच त्याच्यामध्ये दोन पर्याय असतात हे वाक्य. तर हे शब्द कोणते आहेत किंवा वा अथवा अगर की. हे जर तुम्ही 5-7 वेळा जर म्हटले तर तुम्हाला पाठ होऊन जाईल मित्रांनो. म्हणजेच लक्षात राहील किंवा वा अथवा अगर की किंवा वा अथवा अगर की किंवा वा अथवा अगर की. बघा मित्रांनो किंवा आहे याच्यानंतर इथं हा वा इथं आला, याच्यानंतर अथवा वा इथं आला आणि हे दोन तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. हे अगोदर 3 लक्षात ठेवा, याच्यानंतर हे 2 लक्षात ठेवा. किंवा वा अथवा अगर की. मी शाळेत जाईन किंवा सिनेमा पाहीन. हे मी. त्याच्यानंतर आहे मित्रांनो तिसरा प्रकार न्यूनता बोधक. दोन प्रधान वाक्य जोडताना एका वाक्यामध्ये न्यूनता दर्शवित असेल तर त्याला न्यूनता बोधक वाक्य म्हणतात मित्रांनो. तर न्यूनता बोधक शब्द कोणते आहेत. पण, परंतु, किंतु, बाकी, तरी, परी. म्हणजेच तिथं मी पण, परंतु, किंतु, बाकी, तरी, मरावी, परी, तरी, कीर्तिरूपी अरावी. मी गावी जाणार होतो परंतु माझ्या नवऱ्याने गाडी चालवले नाही असा. म्हणजेच त्या वाक्यामध्ये मित्रांनो न्यूनता दर्शविलेली असते एका वाक्यामध्ये. त्याला न्यूनता दर्शविणारे वाक्य म्हणतात मित्रांनो. तर न्यूनता दर्शविणारे शब्द मी आता जे तुम्हाला सांगितले तेच आहे. पण, परंतु, किंतु, बाकी, तरी, परी. हे मित्रांनो आणि उदाहरण आहे मरावे, परी. तर तुम्हाला विचारेल असे अंडरलाईन करून अधोरेखित शब्द हा कोणत्या प्रकारचा आहे त्याला तेव्हा तुम्हाला हे शब्द माहित पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे शेवटचा आपण समुच्चय बोधक बघितला, विकल्प बोधक बघितला, न्यून बोधक बघितला. आता आपण परिणाम बोधक बघणार आहोत. परिणाम बोधक वाक्य म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये वाक्याचे परिणाम, पहिल्या वाक्यामध्ये वाक्याचे परिणाम जर पहिल्या वाक्याचे परिणाम जर दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेले असेल तर त्याला परिणाम बोधक असे म्हणतात. तर परिणाम बोधक वाक्य परिणाम बोधक उभयान्वी अवयव म्हणतात मित्रांनो. तर ते शब्द कोणते आहेत. सबब, यास्तव, त्यामुळे, तेव्हा, तत्सम. हे तर यास्तव त्यामुळे. पाऊस आला त्यामुळे मी घरी पोहोचलो नाही. हा आहे मित्रांनो त्याचा उदाहरण. पाऊस आला त्यामुळे मी घरी पोहोचलो नाही. पाऊस येत होता तेव्हा मी बाजारात होतो. हे आहेत मित्रांनो. पाऊस येण्याच्या अगोदर सबब मी तहसील ऑफिस मध्ये गेलो. तर तिथं पण
परिणाम त्याच्या वाक्याच्या पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला असतं मित्रांनो, त्यांना परिणामवाचक असे म्हणतात. याच्यानंतर आपण गुणत्व बोधक. गुणत्व बोधक म्हणजेच निगेटिव्ह वाक्य असतात मित्रांनो. तर स्वरूप बोधक आणि कारण बोधक व उद्देश बोधक व संकेत बोधक हे आज आपण याच्यानंतर बघणार आहोत मित्रांनो. जर एकदा बघून टाका मित्रांनो. आज आपण काय काय शिकले. उभयान्वय म्हणजेच काय, उभयान्वय म्हणजेच काय, आणि त्याच्यानंतर उपवाक्य, दोन किंवा दोन पेक्षा जास्त जोडणाऱ्या उपवाक्यांना उभयान्वय म्हणतात. तर उपवाक्य म्हणजेच काय, प्रधान वाक्य आणि गुणत्व. प्रधान वाक्य म्हणजेच काय आणि उपवाक्य म्हणजेच काय हे बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं उभयान्वयाचे प्रकार, प्रधान वाक्य आणि गौण वाक्य. जर तुम्हाला समजले तर हे तुम्हाला हे जे प्रकार आहेत ते लवकर समजतात. आता याच्यानंतर आपण मित्रांनो गुणत्व बोधक मिश्र वाक्य. आतापर्यंत मित्रांनो आपण प्रधान सूचक याचे प्रकार बघितला. प्रधान सूचक अवयव म्हणजेच सर्व तिथं स्वतःचा अर्थ पूर्ण करतो आणि तो दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही, असे वाक्याला प्रधान सूचक म्हणतात मित्रांनो. आता गुणत्व सूचक बोधक याचे अवयव आपण बघणार आहोत मित्रांनो. गुणत्व सूचक बोधक यांनाच मिश्र वाक्य, ते म्हणजे स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही, ते दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतात, त्यांना गुणत्व बोधक सूचक उभयान्वयी अवयव म्हणतात. त्याच्यानंतर पहिला प्रकार आहे स्वरूप बोधक, दुसरा आहे कारण बोधक आणि तिसरा आहे उद्देश बोधक आणि चौथा संकेत बोधक हे आहेत मित्रांनो. तर स्वरूप बोधक मित्रांनो इथं गुणत्व बोधक मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल, गुणत्व बोधक उभयान्वयी अवयव म्हणजेच काय. तिथं एवढं लक्षात ठेवा, पहिला वाक्य पॉझिटिव्ह असते आणि दुसरा वाक्य निगेटिव्ह असते. जर दुसरा निगेटिव्ह असेल तर पहिला पॉझिटिव्ह असेल, हा फिक्स आहे मित्रांनो. आणि प्रधान सूचक अवयवामध्ये तिथं वाक्याचा अर्थ स्वतःच पूर्ण करते, तो दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही, म्हणजेच त्यांना पॉझिटिव्ह वाक्य असे म्हणतात. तर ते प्रधान सूचक वाक्याचे पॉझिटिव्ह असतात मित्रांनो. तर चला बघूया आपण स्वरूप बोधक. पहिला प्रकार आहे स्वरूप बोधक. स्वरूप बोधक म्हणजे काय, पहिल्या वाक्याचे स्वरूप दुसऱ्या गौण वाक्यामध्ये, पहिल्या वाक्याचे स्वरूप दुसऱ्या गौण वाक्यामध्ये, म्हणजे पहिला वाक्य काय असते मित्रांनो पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. तर आपण पॉझिटिव्ह वाक्याला काय म्हणतो, पॉझिटिव्ह वाक्याला आपण म्हणतो प्रधान सूचक, आणि जो निगेटिव्ह वाक्य असते त्याला गुणत्व बोधक हे वाक्य म्हणतो मित्रांनो. तर इथं पहिला वाक्य हा वाक्याचा अर्थ पूर्ण करते आणि दुसरा वाक्य गुणत्व आहे. पहिला वाक्य आहे हा आपला प्रधान आहे मित्रांनो, प्रधान आणि दुसरा गौणबोधक. या उलगडून दाखविलेली क्रिया असते, त्यांना त्या कार्य करण्याच्या उभयान्वयाला स्वरूप बोधक असे म्हणतात. तर ते स्वरूप बोधक ओळखण्याची क्रिया आहेत मित्रांनो. ते दुसऱ्याचे म्हणणे किंवा त्याचे स्वरूप काय आहे ते तिथं दाखवत असते मित्रांनो. तर शब्द म्हणजेच काय, शब्द ते कोणकोणते शब्द आहेत स्वरूप बोधक ओळखण्याचे शब्द कोणते आहेत, की म्हणून म्हणजे की राम म्हणून राजा होता, राम म्हणून राज्य म्हणतात, राम म्हणून राजा होता, हा एक कोण उदाहरण आहे मित्रांनो. लोकमान्य टिळक म्हणाले की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणजे लोकमान्य मिळाला की असा वाक्य तुम्हाला एक्झाम मध्ये दिले राहील मित्रांनो. आणि तिथं तुम्हाला की हा कोणता वाक्य आहे, स्वरूप बोधक आहे की कारण बोधक आहे, हे तुम्हाला तिथं ओळखायला लागेल. तर स्वराज्य, लोकमान्य टिळक म्हणाले की स्वराज्य माझा हक्क आहे, आणि म्हणून म्हणजे 1 रुपया राम म्हणून राजा होता, राम म्हणून. तिसरा वाक्य आहे मित्रांनो, राम म्हणून राजा होता, राम म्हणून राजा होता, राम म्हणून राजा होता. आणि म्हणजे 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे आता बघितलं आपण स्वरूप बोधक म्हणजे दुसऱ्याचे म्हणणे असते, दुसऱ्याचे म्हणणे किंवा एखादा स्वरूप दाखवलेला असते त्याला स्वरूप बोधक असे म्हणतात. आणि
दुसरा प्रकार आहे कारणबोधक. कारणबोधक म्हणजेच पहिल्या वाक्याचे कारण दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवलेले असते. म्हणजेच कारणबोधकामध्ये पहिला वाक्य हा पॉझिटिव्ह असते, पहिला वाक्य हा प्रधान बोधक असते आणि दुसरा वाक्य हा निगेटिव्ह असते. म्हणजेच तो गोणत्व बोधक. पॉझिटिव्ह वाक्य ना प्रधान बोधक वाक्यांना आपण पॉझिटिव्ह का म्हणतो, कारण की ते स्वतःचा अर्थ पूर्ण करतात. आणि गोणत्व बोधक त्यांना निगेटिव्ह का म्हणतो, कारण की ते स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही. बघा मित्रांनो, यात कारणबोधक म्हणजे पहिल्या वाक्याचे कारण हे दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेले असते त्यांना कारणबोधक उभयान्वी अव्यय म्हणतात. तर मित्रांनो, पहिल्या वाक्याचे कारण म्हणजे पहिला वाक्य कोणता असते, पहिला वाक्य हा प्रधान सूचक असते. तिथं बघा मित्रांनो, हा जर तुम्हाला व्यवस्थित राहिला तर कोणते वाक्य प्रधान असतात आणि कोणते वाक्य गोणत्व असतात, कोणते पॉझिटिव्ह असतात, कोणते निगेटिव्ह असतात, तिथं आहे मित्रांनो. पण तर हे ते कारणबोधकाचे कारण की काकी की. तर मित्रांनो, पहिला उदाहरण आहे पत्र लिहिण्याचे कारण की तुम्ही दिलेले पैसे संपले. पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे तो पत्र कशासाठी लिहिते त्याचं कारण सांगत आहे मित्रांनो. आपण जेवण कशासाठी करतो, कारण की एनर्जी आले पाहिजे म्हणून, तो उद्देश आहे मित्रांनो. तर त्याच्या अर्थावरून कारण आणि उद्देश हा तुम्हाला ओळखायला लागेल मित्रांनो. कारणबोधक पहिल्या वाक्याचे कारण हे दुसऱ्या वाक्यात दिलेले असते. तर ते शब्द कोणकोणते आहेत मित्रांनो. पहिला शब्द आहे कारण की काकी की. तर उदाहरणात आहे पत्र लिहिण्याचे कारण की तुम्ही दिलेले पैसे संपले. दुसरा उदाहरण आहे त्याने भ्रष्टाचार केला. काकी आहे मित्रांनो. कारण हा लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो, कारण आहे कारण की आणि काकी. त्याच्यानंतर आहे इथं कारणबोधक कारण की काकी आहे. जर मित्रांनो तुम्हाला प्रधान सूचक आणि गोणत्व बोधक हे जर तुम्हाला समजले तर संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य तुम्हाला इझिली ओळखता येईल. तर बघा मित्रांनो, कारण आणि कारण की हे झाले कारणबोधकाचे. आता आहे मित्रांनो उद्देशबोधक. पहिल्या गोण वाक्यामध्ये उद्देश आहे आणि दुसऱ्या प्रधान वाक्यामध्ये सांगितलेले असते. म्हणजे पहिल्या गोण वाक्याचे उद्देश मित्रांनो, पहिला गोण वाक्य म्हणजेच निगेटिव्ह असते आणि पहिल्या गोण वाक्याचे उद्देश दुसऱ्या प्रधान वाक्यामध्ये सांगितलेले असते, त्याला उद्देशबोधक म्हणतात मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला निगेटिव्ह वाक्यांना आपण काय म्हणतो, गोणत्व बोधक म्हणतो. आणि पॉझिटिव्ह वाक्य असते म्हणते पॉझिटिव्ह असते त्यांना पॉझिटिव्ह का म्हणतो, कारण की ते स्वतःचा अर्थ पूर्ण करतात आणि जे स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही त्यांना गोणत्व बोधक असे म्हणतो मित्रांनो. त्याच्यानंतर आहे पहिल्या गोणत्व वाक्याचे उद्देश दुसऱ्या प्रधान वाक्यामध्ये सांगितलेले असते. तर मित्रांनो, शब्द कोणकोणते आहेत, म्हणून, सबब, यास्तव, कारण की. चांगले गुण मिळावे म्हणून आम्ही गणिताचा क्लास लावला. गणिताचा क्लास कशासाठी लावला, कारण गणिताचा चांगले गुण मिळावे म्हणून आम्ही गणिताचा क्लास लावला. म्हणजे तो उद्देश आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे दुसरा उदाहरण, चांगला औषध उपचार मिळावा. सबब, आम्ही मुंबईला गेलो. चांगला औषध मिळावा म्हणूनच आमचा जो उद्देश आहे, सबब. तर हे आहेत मित्रांनो त्याचे शब्द. म्हणून आहे, सबब आहे, यास्तव आहे आणि कारण व की. कारण आणि की हे शब्द मित्रांनो सर्वात जास्त कन्फ्युज होतात कारण आणि उद्देशबोधक याच्यामध्ये. कारण की इथं पण कारण आहे आणि की पण आहे, इथं पण कारण आहे आणि इथं पण की आहे. पण तुम्ही याच्या अर्थावरून ओळखा मित्रांनो. का इथं बघा, इथं काय आहे, कारण पहिल्या वाक्याचे कारण हे दुसऱ्या वाक्यामध्ये लिहिलेले असते. कारणामध्ये पहिला वाक्य कोणतं असते, प्रधान सूचक असते, प्रधान सूचक. आणि दुसरा वाक्य हा गोणत्व असते, त्याचे कारण चांगले असते ना. उद्देश म्हणजे आपण जेवण कशासाठी करतो, मी जिम मारतो कारण माझी बॉडी बनल्या पाहिजे म्हणून. मी रनिंग मारतो कशासाठी, की पोलीस बनल्या पाहिजे म्हणून. तो एक उद्देश आहे मित्रांनो.
तर त्याच्याप्रमाणे. आणि कारण, पहिल्या वाक्याचे कारण हे दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेले असते, त्याला कारण बोधक म्हणतात मित्रांनो. आता संकेत बोधक. संकेत म्हणजे काय असते? संकेत म्हणजे एखादी शंका असते, जर तो आला तर मी गावी जाणार. तर मित्रांनो याच्यामध्ये संकेत मध्ये जर तर हे शब्द असतात मित्रांनो. जेव्हा दोन वाक्यामध्ये कोणते तरी संकेत म्हणजे अट दर्शविण्यासाठी येत असतील, तर असे कार्य करणाऱ्या उभयानी अवयवांना संकेत बोधक अवयव म्हणतात. उदाहरणार्थ वाक्याची रचना मित्रांनो. संकेत म्हणजे जर आले तर आम्ही गावी जाऊ. तसेच आहे मित्रांनो, जर परीक्षा लांबली तर, जर आणि तर. परीक्षा लांबली तर गुण चांगले मिळतील, जास्त मिळतील. हे आहेत मित्रांनो गुणत्व बोधक मिश्र वाक्याचे प्रकार. स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक. स्वरूपबोधक म्हणजे पहिल्या वाक्याचे स्वरूप दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेले असते, याचे कारण दिलेले असते, ते दुसऱ्याचे म्हणणे असते. कारण की, काकी हे शब्द असतात. उद्देशबोधक म्हणजे उद्देश, पहिल्या वाक्याचा उद्देश दुसऱ्या वाक्यामध्ये, आणि पहिला वाक्य इतर गुणत्व असते आणि दुसरा वाक्य प्रधान असते. आणि संकेत म्हणजे शंका निर्माण होते, जर तर असे वाक्य असतात मित्रांनो. जर तर वाक्य हे संकेत याच्यामध्ये असतात. जर परीक्षा लांबली तर आम्हाला जास्त गुण मिळतील. हे आहेत मित्रांनो उभयानी अवयवाचे प्रकार. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं सर्व चॅप्टर मध्ये? उभयानी अवयव म्हणजेच काय? उभयानी अवयव दोन किंवा दोन पेक्षा जास्त वाक्य, उपवाक्य मिळून सने बनलेले असतात. जोडण्याच्या क्रियेला उभयानी अवयव वाक्य म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघितलं त्यांचे प्रकार, प्रधान आणि गुणत्व. त्याच्यानंतर उभयानी अवयवाचे प्रकार बघितला मित्रांनो, प्रधान आणि गुणत्व बोधक. त्याचे आपण सब टॉपिकच्या चार प्रकार बघितला मित्रांनो. तर हे जर मित्रांनो तुम्हाला याची नोट्स पाहिजे असतील तर आतिश सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि 9637064374 या नंबरवर नोट्स म्हणून पाठवा. तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जाईल मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.